So, good morning and welcome. In this lecture, we are dealing with genetic disorders. Now, this is a very important lecture actually, and hope you will view this lecture twice or thrice. And I will request everyone, you must draw this table or chart for convenience to study, to view all genetic disorders at glance. So after completing the sex determination, our next topic in this chapter is genetic disorder. So before I start, let me tell in Marathi, सेक्स डिटर्मिनेशन संपल्यानंतर आजचं आपलं हे जे लेक्चर आहे ते जेनेटिक डिसऑर्डरवर आहे. आणि माझी विनंती आहे की हा जो एक चार्ट आहे किंवा टेबल आहे हा प्रत्येकाने काढायला पाहिजे, कारण ॲट ग्लान्स एका वेळी तुम्हाला सर्व जेनेटिक डिसऑर्डर्स या टेबलमध्ये दिसतात. तो चॅप्टर 5 प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन याचं हे 31 लेक्चर आहे. आणि आपण याला 2 हाफमध्ये वाटलं होतं. तर जो सेकंड हाफ आपला चालू आहे त्याचं हे 13वं लेक्चर आहे, 13th लेक्चर. तो सुनो. व्हॉट इज जेनेटिक डिसऑर्डर? अनुवांशिक दोष किंवा व्यंग म्हणजे काय? तो सर आप जब हेल्थ एंड डिसीज नाम का चैप्टर पढ़ा रहे थे उस वक्त आपने कहा कि जो डिसीजेस है, जो रोग है संसार में, वो 2 ही प्रकार के हैं. जन्म से पूर्व, दैट इज विच आर राइट फ्रॉम द बर्थ, एंड जन्म के बाद, दैट इज अक्वायर्ड. मतलब आप कहते हैं कि जितने भी डिसीज है या तो वो जन्म से है या जन्म के पश्चात हुए. तो जितने जन्म से है दे आर कंजेनाइटल डिसीजेस, और जितने जन्म के बाद हुए दे आर अक्वायर्ड डिसीज. तो याद करो, उस हेल्थ एंड डिसीज नाम के चैप्टर में मैंने बताया कि जो कंजेनाइटल डिसीजेस है, द डिसीजेस राइट फ्रॉम द बर्थ, मे बी ड्यू टू इन्वायरमेंट और मे बी जेनेटिक इन ओरिजिन. मतलब जन्म से होने वाले रोग जिन्हें हम कंजेनाइटल डिसीज कहते, उसके 2 कारण हो सकते. या तो इन्वायरमेंट की वजह से या फिर वो जेनेटिक हो सकता. तो वो जो जेनेटिक है, जेनेटिक कंजेनाइटल डिसीज, वो जेनेटिक डिसऑर्डर्स या डिसीज हम लोग अभी देख रहे. इन मराठी आपण हेल्थ आणि डिसीज नावाचं जे टॉपिक कंप्लीट केलं त्यामध्ये म्हटलं होतं की जगात जेवढे रोग असतील ते आपण 2 ग्रुपमध्ये टाकू शकतो. जन्मापासूनचे म्हणजे कंजेनाइटल, जन्मानंतर झालेले म्हणजे अक्वायर्ड. म्हणजे जन्मापासूनचे होते म्हणजे कंजेनाइटल, एक तर ते वाईट वातावरणामुळे होऊ शकतात आईच्या पोटातल्या, नाही तर मग ते जेनेटिक असू शकतात, अनुवांशिक असू शकतात. तर ते जे जेनेटिक डिसीज किंवा डिसऑर्डर्स आहे त्या आपल्याला इथे आज बघायचे आहे. लेट अस सिम्प्लिफाय मोर. व्हॉट इज जेनेटिक डिसऑर्डर? सपोज अ सन or daughter is born in some family having some disease or disorder right from the birth. एखाद्या कुटुंबामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला आली आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला रोग आहे जन्मापासून, त्याला म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर. मग सर ती एन्व्हायरमेंट असू शकतो, पण एन्व्हायरमेंट जी असते ना ती परमनंट नसते.
म्हणजे इट इज़ नॉट ट्रांसमिटेड जनरेशन आफ्टर जनरेशन। तो जब किसी फैमिली में लड़का या लड़की जन्म लेती है और यदि जन्म से ही उनको कोई रोग है और वो परमानेंट है, मतलब वो ट्रांसमिट होगा फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, तो दोज डिसीज और डिसऑर्डर्स आर कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर्स। इन मराठी एखाद्या कुटुंबामध्ये दुर्दैवाने एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली आणि त्यांना जन्मतःच एखादा रोग आहे, एखादं व्यंग आहे आणि हे व्यंग पिढ्यानं पिढ्या ट्रान्सफर होत असेल, म्हणजे काहीतरी दादा दादी किंवा नाना नानीमधून वडिलांमध्ये किंवा आईमध्ये आलं, किंवा मग आईमध्ये एक स्किप झालं पण नाना नानीतून आईमध्ये तो एक्सप्रेस नाही झालं आणि मग मुलामध्ये एक्सप्रेस झालं, असं ते परमनंट असेल. सो वेन अ सन ऑर डॉटर इज बॉर्न इन अ फॅमिली अँड अनफॉर्च्युनेटली हॅव सम disease or disorder right from the birth and which is going to be heritable, that is what is called genetic disorders. तो सर आत्ता समजलं की कुटुंबामध्ये एखाद्या मुलामुलीचा जन्म झाल्यावर त्याला जन्मापासूनच एखादा अनुवांशिक दोष असेल तर अशा दोषांना म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर. तो सर आपने सारी जेनेटिक डिसऑर्डर यहाँ पे कवर करने की कोशिश की है क्या? जी. और उसको सिस्टमैटिकली हमने क्लासिफाई किया कि जर एखादी जेनेटिक डिसऑर्डर असेल, अनुवांशिक दोष असेल, त्याचं कारण काय? तो होऊ शकतो त्याचं कारण आहे सिंगल जीन मध्ये म्यूटेशन आलं. और आप इतना तो जानते कि समजा हा क्रोमोझोम आणि क्रोमोझोमवर बसलेले असतात जीन्स अरेंज्ड इन अ लिनियर मॅनर. तो आपण याच चॅप्टरमध्ये शिकलो की दिस इज सपोज अ क्रोमोझोम विच इज अ रॉड लाइक स्ट्रक्चर प्रेजेंट इन न्यूक्लियस एंड क्रोमोझोम पे बैठे रहते जीन इन अ linear manner. Who said this? Genes are present on chromosome arranged in a linear manner. Sir Sutton and Boveri, 1903, when they proposed chromosomal theory of inheritance. तो anyways क्रोमोझोमवर जीन असतात. यदि किसी जेनेटिक डिसऑर्डर की वजह एखाद्या अनुवांशिक दोषाचं कारण हा एखादा जीन आहे, क्रोमोझोम नहीं. द रीजन फॉर जेनेटिक डिसऑर्डर इज अ सिंगल जीन जिसमें हो गया म्यूटेशन. तो सर ये जो जीन है वो किसी भी व्यक्ति में हो सकता, पर इस जीन की वजह से क्यों जेनेटिक डिसऑर्डर है? मैंने कहा नॉर्मल जीन नहीं, ये जीन में अगर आया म्यूटेशन, जो मैं अलग से आपको जीन म्यूटेशन बताने वाला हूं की जीनमध्ये म्यूटेशन येतं. दोन प्रकारचे म्यूटेशन असतात, फ्रेम शिफ्ट म्यूटेशन, सबस्टिट्यूशन म्यूटेशन. मग फ्रेम शिफ्टमध्ये इन्सर्शन डिलिशन शिकवणार आहे सेपरेट, आणि सबस्टिट्यूशनमध्ये ट्रान्झिशन आणि ट्रान्सव्हर्जन शिकवणार आहे. सो हे लक्ष ठेवा की मी व्यवस्थित जीन म्यूटेशन शिकवणार आहे सेपरेटली, इथे नाही. इथे मला जेनेटिक डिसऑर्डर्स कंप्लीट करायचे आहेत, चार्ट फक्त. तो ठीक आहे सर, तुम्ही म्हणता की जी जेनेटिक डिसऑर्डर आहे त्याचं कारण असू शकते एखाद्या सिंगल जीनमध्ये आलेलं म्यूटेशन, म्हणजे जीनमध्ये अल्टरेशन झालं, बदल झाला. जसं एक शब्द आहे MONKEY,
तो आप कहोगे मंकी। पर अगर एम की बजाय डी आ गया तो सर डोंकी। म्हणजे जसं एमच्या ऐवजी डी आला तर शब्द बदलला, अर्थ बदलला. असे असतात अल्टरेशन किंवा म्युटेशन इन अ सिंगल जीन. तो द जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्युटेशन. तो सर याला तुम्ही पॉइंट म्युटेशन का म्हणता? क्योंकि क्रोमोझोम में थोड़ी चेंज है, चेंजेस इन सिंगल जीन. तो व्यवहारिक भाषेमध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी समजा एक बेंच आहे आणि बेंचवरती 6 विद्यार्थी बसले आहे. सो सर्टन 6 स्टूडेंट्स आर ऑक्युपाइंग अ सिंगल बेंच. But one student is having some misbehavior, is not attending the class, he is doing mischief. So that is none fault of that bench. The one who is responsible is that student only. म्हणजे सर एका बेंचवर 6 विद्यार्थी आहे आणि 6 पैकी एकच विद्यार्थी बदमाशपणा करत असेल, लक्ष देत नसेल, तर बेंचचा काही दोष नाही, तो त्या विद्यार्थ्याचा आहे. तसं जेनेटिक डिसऑर्डर की वजह ये क्रोमोसोम नहीं है, उसके ऊपर का कोई जीन है. पण सर जीन तर बाकी आहे. अरे पण या जीनमध्ये काय आलं? म्युटेशन. तो जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन और पॉइंट म्यूटेशन. तो सर अब ये समझ में आ गया कि कुछ अनुवांशिक दोष जो होते हैं उसका कारण क्रोमोसोम पे जो बैठे जीन हैं उसमें एक खाद जीन में चेंज होना, उससे आती है जेनेटिक डिसऑर्डर. तो सर द जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन और पॉइंट म्यूटेशन, इसको मेंडेलियन डिसऑर्डर क्यों कहा? म्हणजे जे जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीनच्या म्युटेशनमुळे आले त्याला आपण मेंडेलियन डिसऑर्डर का म्हणतो? बिकॉज ड्यूरिंग इनहेरिटन्स और ट्रांसमिशन फ्रॉम जनरेशन टू नेक्स्ट they follow Mendelian principles. मतलब म्हणजे ज्या जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीन म्युटेशनमुळे होत असतात, तर ह्या जेनेटिक डिसऑर्डर जेव्हा एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जातात, तर ह्या फॉलो करतात मेंडलचे लॉज. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन. पण नाही समजलं सर, एक्झाम्पल द्या. ओके नाउ लिसन. सपोज दिस इज सर्टन फीमेल. What are the sex chromosome of a human female? Sir, XX. Suppose one X chromosome have a normal gene of vision which is dominant, and other X chromosome has a defective gene for color blindness. Now tell me, what about the phenotype of this female? तो सर तुम्ही म्हणता की एक महिला आहे, तिचे 2 X क्रोमोझोम आहे, तर एका Xवर नॉर्मल जीन आहे जो डॉमिनंट असतो आणि एका Xवरती डिफेक्टिव्ह जीन आहे तो रिसेसिव्ह आहे. आता सांगा बरं की ह्या माऊलीला कलर ब्लाइंडनेस आहे का? नहीं सर. क्यों? इसके पास तो कलर ब्लाइंडनेस का जीन है. हिच्याकडे तर कलर ब्लाइंडनेसचा जीन आहे, मग ही का कलर ब्लाइंड नाही? सर तिच्याकडे दुसरा जीन काय आहे? नॉर्मल. आणि नॉर्मल आहे डॉमिनंट. पहा बरं आला की नाही लॉ ऑफ डॉमिनन्स. समजा ही स्त्री माझी आई असेल तर कहो व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ
मी बिकमिंग कलर ब्लाइंड. म्हणजे सर तुम्ही म्हणता की तुमची आई अशी जिनोटिपिकली आहे, फिनोटिपिकली ती नॉर्मल आहे, कारण नॉर्मल जीन डॉमिनंट आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. तर ही तुमची आई असेल तर तुम्ही कलर ब्लाइंड होण्याची शक्यता किती? तर बघा, कोण्याही मुलाला एक्स क्रोमोझोम कोणाचा येत असतो? सर आईचा. मग माझ्या आईकडे जे 2 एक्स आहे त्याच्यापैकी एका एक्सवर आहे नॉर्मल जीन, एकावर आहे डिफेक्टिव्ह. तर मग डिफेक्टिव्ह जीन येण्याची शक्यता किती? 2 पैकी 1, 50%. याचा अर्थ इथे आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. सो मेंडलचा पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणून ही वुमन कशी आहे? नॉर्मल. मग हिचे गमिट्स, मग आपण म्हणतो 1 ओहममध्ये एक्स कॅपिटल सी, 1 ओहममध्ये एक्स स्मॉल सी. झालं सेग्रिगेशन. तो द जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन और पॉइंट म्यूटेशन फॉलो मेंडलियन प्रिंसिपल and hence they are called Mendelian disorders. तो सर अब समझ में आया कि जितनी भी जेनेटिक डिसऑर्डर है वो या तो सिंगल जीन की वजह से हो सकती, दैट इज कॉल्ड सिंगल जीन और पॉइंट म्यूटेशन और मेंडेलियन डिसऑर्डर, या फिर कधी कधी काय असतं, ज्या बेंचवर 6 मुलं आहे असं होऊ शकतं की ते 6चे 6 बदमाश आहे, म्हणजे पूर्ण बेंचच बोगस है. वैसे ये भी तो हो सकता कि जेनेटिक डिसऑर्डर इज नॉट बिकॉज ऑफ अ सिंगल म्यूटेंट जीन बट इट इज बिकॉज ऑफ अ क्रोमोझोम. म्हणजे एखादी जेनेटिक डिसऑर्डरचं कारण त्या क्रोमोझोमवरचा जीन नाही, तो क्रोमोझोमच आहे. सो इसीलिए जेनेटिक डिसऑर्डर मे बी बिकॉज ऑफ क्रोमोझोम, दैट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर. दिस इज कॉल्ड अनयूप्लॉइडी. वापस एक बार, जसं मी म्हटलं, मी सेपरेटली तुम्हाला सांगेल जीन म्युटेशन, तसं मी सेपरेटली तुम्हाला पॉलिप्लॉइडी शिकवणार आहे. मग आता फक्त बेसिक सुरू आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. तो सर इतना तो अब ध्यान में आया की जेनेटिक डिसऑर्डरचं कारण एक तर असू शकतो सिंगल जीन, डिफेक्टिव्ह जीन, नाही तर असू शकते हा क्रोमोझोम. सो एक पोरगा बदमाश असेल तो सर मेंडेलियन डिसऑर्डर, अख्खा बेंचच बदमाश असेल तर सर क्रोमोझोमल डिसऑर्डर. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डरला काय म्हणतात? अनयूप्लॉइडी. पर सर अनयूप्लॉइडी मतलब क्या? सुनो, हमारी या किसी भी एनिमल की या जनरली किसी भी प्लांट की हर बॉडी सेल रहती डिप्लॉइड. म्हणजे माझी कुठल्याही प्राण्याची किंवा कुठल्याही वनस्पतीची जी बॉडी सेल असते त्या बॉडी सेलमध्ये क्रोमोझोमचे किती सेट असतात? 2 सेट असतात. म्हणजे नॉर्मली बॉडी सेल्स असतात डिप्लॉइड, सो ट्वाइस n. मग आपला डिप्लॉइड नंबर किती है? मतलब हमारी बॉडी सेल के न्यूक्लियस में क्रोमोझोम के कितने सेट है? 2 सेट. आणि या 2 सेटची संख्या किती है? सर 46. यदि इस 2 सेट में एकाध क्रोमोझोम एक्स्ट्रा या क्रोमोझोम की पेयर एक्स्ट्रा, म्हणजे क्रोमोझोमचे सेट किती आहे? 2. पण या 2 सेटमध्ये एक क्रोमोझोम जास्तीचा किंवा क्रोमोझोमची जोडी जास्तीची, किंवा इन 2 सेट में से एक क्रोमोझोम कम
या क्रोमोसोम की जोड़ी अगर कम है तो एक्स्ट्रा क्रोमोसोम इन अ 2 सेट, extra chromosome in a 2 set, or 1 chromosome or pair less from 2 set, it's called अनयूप्लॉइडी. सर समजलं नाही तर मी तर हे सेपरेटली शिकवणारच आहे, पण आत्ताच सांगतो. बघा, पहिला, दूसरा, तीसरा, चौथा ऐसे करते करते 20, 21, 22, 23 किती क्रोमोझोम झाले? 23. वापस पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं करत करत 20, 21, 22, 23. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम किती वेळा आहे? 2 वेळा. पहिला 2 वेळा, दुसरा 2 वेळा, तिसरा 2 वेळा, 20वा 2 वेळा, 22वा 2 वेळा, 23वा 2 वेळा. मग 23चा एक सेट, 23चा एक सेट. सो n इज इक्वल टू 23, n इज इक्वल टू 23, म्हणजे ट्वाईस n इज इक्वल टू 46. असं नॉर्मल असतं. पण मान के चलो, पहिला 2 वेळा, दुसरा 2 वेळा, तिसरा 2 वेळा, चौथा 2 वेळा. पण समजा 21वा क्रोमोझोम आहे 3 वेळा. हर क्रोमोझोम 2 बार, बस 21वा 3 बार. पहा ना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 20वा, 22वा, 23वा, प्रत्येक क्रोमोझोम 2 वेळा. बस 21वा क्रोमोझोम किती वेळा आहे? 3 वेळा. म्हणजे हे झाले ट्वाईस n प्लस 1. ट्वाईस n प्लस 1 म्हणजे हे होतील 46 प्लस 1, म्हणजे क्रोमोझोम होतील 47. याला काय म्हणायचं? अनयूप्लॉइडी. म्हणजे ॲडिशन ऑफ 1 क्रोमोझोम इन अ 2 सेट, ॲडिशन ऑफ अ पेअर ऑफ क्रोमोझोम इन 2 सेट. म्हणजे सेट किती आहे? 2 आहे. त्याच्यात एक क्रोमोझोम जास्त आहे किंवा क्रोमोझोमची जोडी जास्त आहे, एक क्रोमोझोम कमी आहे किंवा क्रोमोझोमची जोडीच गायब आहे, तर त्याला म्हणत असतात अनयूप्लॉइडी. व्यावहारिक जीवनाचं एक्झाम्पल मी सांगतो. समजा एक कंपॉस आहे, एक कंपॉस, त्याच्यात 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल. म्हणजे आता हे लहान मुलांसारखं सांगतोय मी, आता लक्ष द्या. एका कंपॉसमध्ये पेन 2, पेन्सिल 2, शार्पनर 2, इरेझर 2, स्केल 2, म्हणजे प्रत्येक आयटम किती वेळा आहे? 2 वेळा. हे नॉर्मल आहे. पण समजा एखाद्या आईसाहेबांनी लहान मुलाला म्हटलं की तू एक पेन एक्स्ट्रा घेऊन जा. आता पहा, स्केल 2, शार्पनर 2, इरेझर 2, पेन्सिल 2, पण पेन किती झाले? 3. म्हणजे या 2 सेटमध्ये एक ॲटम वाढला, ट्वाईस n प्लस 1. आता या ट्वाईस n प्लस 1ला काय म्हणतात? ट्रायझोमी. ट्वाईस n प्लस 1ला काय म्हणतात? ट्रायझोमी.
क्यों ट्राइसोमी? तो सुनो, पहले क्रोमोसोम की जोड़ी है डाइसोमी, दूसरे की जोड़ी है डाइसोमी, तिसऱ्याची जोडी आहे डायझोमी, 23व्याची जोडी आहे डायझोमी, 22व्याची जोडी आहे डायझोमी, पण 21वे किती आहे? 3. 21वे किती आहे? 3. म्हणून काय म्हणायचं? ट्रायझोमी. हे पहा, ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. आणि यांनी कोणती डिसऑर्डर आली पहा बरं? डाऊन सिंड्रोम. डाऊन्स सिंड्रोम. आता बघा, कंपॉसमध्ये 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल आहे. आणि एखादा लहान मुलगा स्केल विसरला क्लासमध्ये, मग सर 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, पण एकच स्केल. म्हणजे काय झालं? सर आता झालं 2n-1, म्हणजे 46 - 1 म्हणजे 45 क्रोमोसोम. तो सर अब ध्यान में आ रहा है कि नॉर्मली 2 सेट रहते, पर किसी व्यक्ति में अगर उस 2 सेट में एक क्रोमोसोम ज़्यादा है या क्रोमोसोम की जोड़ी ज़्यादा है, एक क्रोमोसोम कम है या क्रोमोसोम की जोड़ी कम है, तो 2 सेट कायम है, उसमें एडिशन या उसमें से डिलीशन. दिस इज कॉल्ड अनयूप्लॉइडी अँड डिसअनयूप्लॉइडी. म्हणजे या 2 सेटची संख्या किती आहे? 46. बाबा याच्यात एक क्रोमोसोम वाढला किंवा कमी झाला तर काय होते पा? प्रत्येक क्रोमोसोम किती वेळा आहे? 2 वेळा. फक्त 21वा किती वेळा झाला? 3 वेळा. तर पहा बरं, ट्रायझोमी ऑफ 21st मुळे काय झालं? डाऊन सिंड्रोम. आता समजा पहला 2 बार, दूसरा 2 बार, तीसरा 2 बार, चौथा 2 बार, 21वां 2 बार, 22वां 2 बार, 23वां 20वां 2 बार, 21वां 2 बार, 22वां 2 बार आणि समजा 23वां 1 बार. म्हणजे सर पहिला 2 वेळा, दूसरा 2 वेळा, ऐसे करते करते 22वां भी 2 बार, पर 23वां क्रोमोसोम एक कम आहे. म्हणजे प्रत्येकाची डायझोमी आणि फक्त या सेक्स क्रोमोसोमची मोनोझोमी. आता क्रोमोसोम किती राहतील पा? 45. आणि बघा, मोनोझोमी म्हणजे 2n-1 काय होते? टर्नर सिंड्रोम. म्हणजे एखादी महिला असून महिला नाही. जो हमको विस्तार से बाद में देखना है. आता फक्त आपल्याला जेनेटिक डिसऑर्डरचा चार्ट कंप्लीट करायचा आहे. तो सर आता हे समजलं की जेनेटिक डिसऑर्डर मे बी बिकॉज ऑफ अ सिंगल म्यूटेंट जीन कॉल्ड सिंगल जीन म्यूटेशन और पॉइंट म्यूटेशन, उससे होने वाली जेनेटिक डिसऑर्डर. एंड दे आर कॉल्ड मेंडेलियन डिसऑर्डर बिकॉज दे फॉलो मेंडेलियन प्रिन्सिपल. म्हणजे अनुवांशिक दोषाचं कारण काय आहे? क्रोमोझोमवरचा एखादा डिफेक्टिव्ह जीन, त्यात म्युटेशन आलं. किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ अनयूप्लॉइडी आहे. म्हणजे जीनचा प्रॉब्लेम नाही, 2 सेट जे असतात त्याच्यात एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा किंवा एखादा क्रोमोझोम कमी असणे, याला म्हणतात अनयूप्लॉइडी. तो वी सेड जेनेटिक डिसऑर्डर, अनुवांशिक दोष, मे बी बिकॉज ऑफ single gene mutation present on a chromosome. That is also called point mutation. That is also called Mendelian disorders. Or some genetic disorder are not because of a defective gene, but is because of extra chromosome in 2 set.
म्हणजे 2 सेट तर आहेतच, त्याच्यात एक्स्ट्रा किंवा कमी. दॅट इज कॉल्ड अनयूप्लॉइडी और क्रोमोसोमल जेनेटिक डिसऑर्डर. अब थोड़ा विस्तार से, द जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन. ज्या जेनेटिक डिसऑर्डरचं कारण आहे म्यूटेशन इन अ सिंगल जीन, तो वो वापस हमने 2 प्रकार की ऑटोसोमल एंड सेक्स लिंक्ड. तो सर आता काय फरक आहे पहा. एखादी जेनेटिक डिसऑर्डर, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया आहे, म्हणजे या व्यक्तीला कोणती जेनेटिक डिसऑर्डर आहे? सिकल सेल ॲनिमिया. मग आता सिकल सेल ॲनिमिया काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर. क्या ये क्रोमोसोमल डिसऑर्डर है? नहीं सर. सिकल सेल ॲनिमिया इज बिकॉज ऑफ अ सिंगल डिफेक्टिव्ह जीन. म्हणजे दिस जेनेटिक डिसऑर्डर इज बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन. अब वो जो सिंगल जीन है वो कहाँ बैठा है? सर क्रोमोझोमवर असतो. मग हा जो क्रोमोझोम आहे त्याच्यावर आहे तो डिफेक्टिव्ह जीन. पण तुम्हाला तर माहीत आहे की क्रोमोझोम 2 प्रकारचे असतात. आउट ऑफ 23 पेयर, द 22 पेयर्स म्हणजे 44 क्रोमोझोम आर कॉल्ड ऑटोझोम. And the last pair, 23rd pair, is सेक्स क्रोमोझोम. तो जो डिफेक्टिव्ह जीन आहे, ज्या डिफेक्टिव्ह जीनमुळे झाली जेनेटिक डिसऑर्डर, अब ये देखना है कि क्या वो ऑटोझोम पे बैठा है और ऑटोझोम को चिपक के आगे जाएगा, या फिर वो सेक्स क्रोमोझोम पे बैठा है. तो सर इस बंदे को सिकल सेल एनीमिया है, जो कि एक जेनेटिक डिसऑर्डर है. हम जानते हैं उसकी वजह सिंगल जीन म्यूटेशन है, और वो जीन तो 11वें नंबर के क्रोमोझोम पे है. म्हणजे सिकल सेल ॲनिमियाचा जो डिफेक्टिव्ह जीन आहे, ज्याला आपण HBS म्हटलं होतं या चॅप्टरमध्ये, तर तो कोणत्या क्रोमोझोमवर आहे? 11th. आणि सांगा 11 नंबरचा क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम आहे का? नाही. मग हा जो डिफेक्टिव्ह जीन आहे, जो या व्यक्तीच्या 11व्या क्रोमोझोमवर आहे, तर हा याच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये त्या 11व्या क्रोमोझोमवर बसून जाईल. तो दॅट इज कॉल्ड ऑटोझोमल. तो ऑटोझोमल सिंगल जीन म्यूटेशन मुळे होणाऱ्या जेनेटिक डिसऑर्डर. अब देखो, इस बंदे को, या व्यक्तीला कलर ब्लाइंडनेस आहे. मग कलर ब्लाइंडनेस काय आहे? सर जेनेटिक डिसऑर्डर आहे. कारण काय आहे? सर सिंगल डिफेक्टिव्ह जीन. मग तो सिंगल डिफेक्टिव्ह जीन कोण्या क्रोमोझोमवर असतो? सर एक्स क्रोमोझोमवर असतो. आणि एक्स क्रोमोझोम कोण आहे? सर सेक्स क्रोमोझोम आहे. तो अशा ज्या जेनेटिक डिसऑर्डर असतात ज्याचं कारण सिंगल जीन किंवा पॉइंट म्युटेशन आहे, आणि तो जीन जर एक्स किंवा वायवर असेल, तो दॅट इज सेक्स लिंक्ड. म्हणजे जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो ऑटोझोमवर आहे की तो सेक्स क्रोमोझोमवर आहे? ऑटोझोमवर असेल तर ऑटोझोमल, सेक्स क्रोमोझोमवर असेल तर सेक्स लिंक्ड. जसं कलर blindness, the defective gene is present on upper part of X chromosome. Hemophilia, the defective gene is again present on upper part of X chromosome. Myopia, again the defective gene कुठे असतो? non-homologous part of X chromosome. Muscular dystrophy, night blindness,
हे सगळे काय आहे? समजा नंबर 4 मस्क्युलर डिस्ट्रॉफी. अब one of you is asked question. Suppose there is a class and it's a question to the student कि भैया बताओ मस्कुलर डिस्ट्रॉफी, मायोपिया, हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस क्या है? मग एखादा हुशार पोरगा म्हणेल, ज्याचं लक्ष आहे अभ्यासात, तो म्हणेल की सर मायोपिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया हे सगळे काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर. बरं, ह्या जेनेटिक डिसऑर्डर क्रोमोझोममुळे आहे की सिंगल जीनमुळे? नाही सर, सिंगल जीनमुळे आहे. बरं, तो सिंगल जीन कुठे आहे? ऑटोझोमवर आहे की सेक्स क्रोमोझोमवर आहे? सर, सेक्स क्रोमोझोमवर आहे. तो जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन आर फर्दर क्लासिफाईड ॲज ऑटोझोमल अँड सेक्स लिंक. आत्ता घ्या, जे कोणते डिफेक्टिव्ह जीन असतील ऑन ऑटोझोम म्हणजे पहिल्या 22 पेअरवर, अगेन ऑटोझोमल सिंगल जीन म्युटेशनवाल्या जेनेटिक डिसऑर्डर 2 प्रकारच्या असतात, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. तो सर ये तो डॉमिनंट रेसेसिव्ह क्या है? अरे बाबा, तो जो डिफेक्टिव्ह जीन आहे ऑटोझोमवर, होऊ शकते तो डॉमिनंट असेल किंवा होऊ शकते तो रेसेसिव्ह असेल. फॉर एक्झाम्पल, जर सिंगल डिफेक्टिव्ह जीन डॉमिनंट असेल, समजा एक रोग घ्या, विडोज पिक. मला विस्ताराने सांगायचं आहे हे पुढे, मला फक्त आज हा चार्टच शिकवायचा आहे. एक कोणती जेनेटिक डिसऑर्डर घेतली मी? विडोज पिक. म्हणजे ही जी हेअरलाईन आहे ही अशी उलट्या व्ही सारखी असते, याला विडोज पिक म्हणतात. आणि दुसरं जे असतं ती अशी नॉर्मल असते. तो विडोज पिक इज अ जेनेटिक डिसऑर्डर. दिस डिसऑर्डर इज बिकॉज ऑफ सिंगल जीन. द जीन इज प्रेझेंट ऑन ऑटोझोम आणि तो जीन तर आहे डॉमिनंट. मग आपण त्या जीनला नाव देऊ कॅपिटल डब्ल्यू. मग एक मुलगा आहे कॅपिटल डब्ल्यू, त्याला विडोज पिक असेल. एक आहे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, त्यालाही असेल बिकॉज द जीन इज डिफेक्टिव्ह जीन इज डॉमिनंट अँड डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस इन होमोझायगस ॲज वेल ॲज हेट्रोझायगस कंडिशन. जसं टॉल हाईट पी प्लांटची, सो कॅपिटल टी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल. आता समजा एखादा इंडिव्हिज्युअल असेल स्मॉल डब्ल्यू, मग त्याला विडोज पिक नाही, त्याला नॉर्मल हेअरलाईन असेल. असं तो ऑटोझोमल ज्या डिसऑर्डर आहे त्या डॉमिनंट असू शकतात, रेसेसिव्ह. डॉमिनंट भयंकर आहे. क्यों सर? सिंगल जीन जरी आला तरी तो होतोच एक्सप्रेस. आता समजा एक आई आपण म्हटलं एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, तर हिच्यात डिफेक्टिव्ह जीन आहे तरीही माऊली कलर ब्लाइंड आहे का? नाही, कारण हा डिफेक्टिव्ह जीन कसा आहे? रेसेसिव्ह. पण डॉमिनंट जीन असला ना, तो इट एक्सप्रेस इन होमोझायगस ॲज वेल ॲज हेट्रोझायगस कंडिशन. तो लक्ष ठेवा, ऑटोझोमल डॉमिनंट जेनेटिक डिसऑर्डर कोणते आहे? हंटिंग्टन्स डिसीज. तो सर हे हंटिंग्टन्स डिसीज काय असतो? डान्सिंग गेट, म्हणजे चालता येत नाही.
इनव्हॉलंटरी मुवमेंट होतात. आपण जसं एक नॉर्मल वॉकिंग करू शकतो, तो असा गेट नसतो. गेट म्हणजे द स्टाईल ऑफ वॉकिंग, तर तो असा अनकंट्रोल डान्सिंग असतो. आणि हे डिसऑर्डर आहे डॉमिनंट. तुम्हाला पुढे समजेल की डॉमिनंट किती भयंकर असते. सिंगल जीनमध्येच डिफेक्ट एक्सप्रेस होऊन जातो. पहा ना, कॅपिटल डब्ल्यू अफेक्टेड, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू अफेक्टेड. सिंगल जीन आला तरी होतो एक्सप्रेस. तो हंटिंग्टन्स डिसीज, डान्सिंग गेट, विडोज पिक म्हणजे व्ही शेप हेअरलाईन असते. तो ह्या 2 डॉमिनंट आहे. पण थॅलेसेमिया, फिनिलकेटॉन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस. तो सर थॅलेसेमिया काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर. वजह क्या है? सिंगल डिफेक्टिव जीन. कहाँ है सिंगल डिफेक्टिव जीन? ऑटोझोम पे है. ऑटोझोम पे. सर कोणत्या क्रोमोझोमवर आहे? 16 आणि 11. म्हणजे थॅलेसेमिया 2 प्रकारचे असतात, जे पुढे सांगेल. अल्फा थॅलेसेमिया 16 नंबर, बीटा थॅलेसेमिया 11 नंबर. आता फिनिलकेटॉन्युरिया PKU. तो फिनिलकेटॉन्युरिया काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर. दिस जेनेटिक डिसऑर्डर इज बिकॉज ऑफ single defective gene. The single defective gene is present on autosome. Which autosome? Number 12. Sickle cell anemia, genetic disorder because of single gene. This is also autosomal. This is also recessive. आणि हा रेसेसिव्ह आहे जीन 11 नंबरवर. तो सर हंटिंग्टन आणि विडोज पिक काय आहे? डॉमिनंट ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. आणि थॅलेसेमिया, फिनिलकेटॉन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया कशा आहे? रेसेसिव्ह ऑटोझोमल. म्हणजे डबल डोजमध्ये जीन असेल, होमोझायगस कंडिशनमध्येच एक्सप्रेस होतो. सिस्टिक फायब्रोसिस 7व्या नंबरच्या क्रोमोझोमवर आहे. मग सिस्टिक फायब्रोसिस काय आहे? Fibrosis of lungs. तो cystic fibrosis is genetic disorder. What is the reason? Single defective gene. The gene is autosomal. Again it is recessive, present on chromosome number 7. Huntington's, so chromosome number 4. तो सर हंटिंग्टन्स डिसीज जेनेटिक डिसऑर्डर आहे. डिफेक्टिव्ह जीनमुळे होते. तो जीन ऑटोझोमवर आहे, तो डॉमिनंट आहे आणि तो क्रोमोझोम नंबर 4 वर आहे. म्हणजे ज्या ऑटोझोमल डिसऑर्डर्स आहे त्या एक तर डॉमिनंट आहे, एक तर रेसेसिव्ह. पेडिग्री ॲनालिसिसमध्ये मी सांगेल की जर रेसेसिव्ह असेल तर एखादी जनरेशन स्किप होऊन जाते. म्हणजे नाना को है, नानी को नहीं, दादा दादी को नहीं है, माँ को नहीं है, पिता को तो होगा ही नहीं, और फिर एखाद बच्चे में आ गया. म्हणजे ग्रँड पेरेंट्स अफेक्टेड, त्यांची मुलं अफेक्टेड नाही आणि ग्रँडसन्स अफेक्टेड आले, तो एखादी जनरेशन पुढे मी सांगेल. तो ज्या रेसेसिव्ह डिसऑर्डर असतात त्या जनरेशन स्किप करतात आणि ज्या डॉमिनंट असतात ते प्रत्येक जनरेशनमध्ये एक्सप्रेस होते. तो ये है ऑटोझोमल. आत्ता सेक्स लिंक त्यात आपण पहिलेच कंप्लीट केलं आहे. आणि सगळ्या सेक्स लिंक्ड डिसऑर्डर असतात रेसेसिव्ह, डॉमिनंट नाही. थँक गॉड. एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी. So once again, let us take a review of genetic disorders and then we will discuss one by one. तो तुम्हाला सोपं जावं, कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तो पूर्ण जो आपण चार्ट काढला होता तो आपण इरेज केला.
आता आपण पुन्हा एकदा तयार करू. तो पहा, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे when certain heritable disease which is present right from the birth. एखादा असा डिसीज आहे जो हेरिटेबल आहे, जो जन्मापासून असतो, त्याला आपण म्हणतो जेनेटिक डिसऑर्डर. तो जेनेटिक डिसऑर्डर्स आर ऑफ टू टाइप. अनुवांशिक दोष दो प्रकार के हो सकते, जितने भी है, फिर वो विडोज पीक हो, हंटिंगटन्स हो, फिनिलकेटोन्यूरिया, सिकल सेल ॲनिमिया, तो कुठलाही जेनेटिक डिसऑर्डर असो, ते दोन प्रकारचे आपण केले. जितनी जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीन के म्यूटेशन से है, जेवढ्या जेनेटिक डिसऑर्डरचं कारण हे सिंगल जीनमध्ये आलेलं अल्टरेशन किंवा म्युटेशन आहे, त्यांना आपण काय म्हणायचं? मेंडेलियन डिसऑर्डर. तो समजा तुम्हाला विचारलं व्हाट आर मेंडेलियन डिसऑर्डर, काय सांगणार? तो सर हम बताएंगे कि जितनी जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीन म्यूटेशन से हुई है, जेवढ्या जेनेटिक डिसऑर्डरचं कारण सिंगल जीनमध्ये आलेलं म्युटेशन आहे, त्यांना आम्ही म्हणतो मेंडेलियन डिसऑर्डर्स. तो याचं कारण काय आहे? सिंगल जीन म्युटेशन. आणि सिंगल जीन म्युटेशनलाच काय म्हणतात? पॉइंट म्युटेशन. तो genetic disorders are of two type. The disorder due to single gene mutation or point mutation are called Mendelian disorder. मग कोणत्या अशा जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्या सिंगल जीनमध्ये म्यूटेशन किंवा अल्टरेशनमुळे येतात और किसी का जीवन नर्क बन जाता? तो सर, ह्या ज्या सिंगल जीन म्युटेशनमुळे होणाऱ्या डिसऑर्डर आहे, हे सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, हंटिंग्टन्स डिसीज किंवा विडोज पीक, ह्या सगळ्या आहे. पण मग त्या क्लासिफाय केल्या पाहिजे. म्हणून आपण काय केलं की सिंगल जीन म्यूटेशन से आने वाली जो जेनेटिक डिसऑर्डर है उसको हमने वापस दो कैटेगरी में डाला. मग सर, ह्या सिंगल जीन म्युटेशनमुळे येणाऱ्या डिसऑर्डर तुम्ही दोन कॅटेगरीत कशाच्या भरोशावर टाकल्या? लोकेशन ऑफ द जीन. वो म्यूटेंट जीन जो है, क्या वो ऑटोजोम पे है या फिर सेक्स क्रोमोजोम पे है? तो समजा ऑटोझोमल आणि सेक्स लिंक्ड, म्हणजे सपोज हा क्रोमोझोम आहे आणि हा आहे सिंगल म्युटंट जीन ज्याच्यामुळे डिसऑर्डर येते. आता हा जीन ऑटोझोमवर असेल तर ऑटोझोमल डिसऑर्डर्स. मग सर, ऑटोझोमवर असेल म्हणजे 22 पेअर 44 क्रोमोझोमपैकी कोणाही क्रोमोझोमवर असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड एंड सो ऑन अप टू 22nd क्रोमोझोम. और यदि ये म्यूटेंट जीन किसी सेक्स क्रोमोझोम पे है, एक्स किंवा वाय, तर मग सेक्स लिंक्ड. अब ठीक है, समझो कि द सिंगल म्यूटेंट जीन दैट कॉज जेनेटिक डिसऑर्डर इज प्रेजेंट ऑन सम ऑटोझोम, बट क्या वो म्यूटेंट जीन डोमिनेंट है या रिसेसिव है? तो अगेन दिस इज ऑफ टू टाइप. डॉमिनंट डिसऑर्डर, ज्या जनरेशन स्किप करत नाही, लक्षात ठेवा पुढे येईल, आणि रेसेसिव्ह डिसऑर्डर.
मग डॉमिनंट ऑटोसोमल सिंगल जीन म्यूटेशन से आने वाली जेनेटिक डिसऑर्डर कौन सी है? सर आपने दो बताई, एक विडोज पिक म्हणजे व्ही शेप हेअरलाईन, तो ही हेअरलाईन व्ही शेप, आणि हंटिंग्टन्स डिसीज म्हणजे डान्सिंग गेट, चालता येत नाही, कुठल्याही मोटर ॲक्शन वेड्या वाकड्या असतात. तो लक्षात ठेवा. विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज काय आहे सांग बरं. समजा तुम्हाला विचारलं कि विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज काय है, तो सर ये दोनों जेनेटिक डिसऑर्डर है. क्या ये क्रोमोसोमल एब्रेशन या अन्यूप्लॉइडी है? नहीं सर, इट इज़ बिकॉज ऑफ अ सिंगल जीन म्यूटेशन. अच्छा, क्या ये सिंगल म्यूटेंट जीन सेक्स क्रोमोसोम पे है? नहीं सर, दे आर ऑटोसोमल. अच्छा, पर क्या ये रेसेसिव डिसऑर्डर्स है? नाही सर, हे आहे डॉमिनंट. म्हणजे कॅपिटल डब्ल्यू विडोज पीक, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू विडोज पीक डॉमिनंट आहे. आता रेसेसिव ऑटोसोमल जेनेटिक डिसऑर्डर, तो सर सिकल सेल एनीमिया, थॅलेसेमिया. सिकल सेल एनीमिया हा जीन 11व्या क्रोमोझोमवर असतो. थॅलेसेमिया अल्फा असेल तर 16 आणि बीटा थॅलेसेमिया असेल तर 11. हे मी पुढे सांगणार आहे बरं. हा चार्टच खूप महत्त्वाचा आहे. हा चार्ट ज्याला समजला त्याला कधीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस, क्रोमोसोम नंबर 7. फिनिल केटॉन यूरिया, क्रोमोसोम नंबर 12. म्हणजे अल्फा थॅलेसेमियाचा जीन 16वर आहे, बीटाचा 11वर आहे, सिकल सेल ॲनिमिया 11वर आहे, सिस्टिक फायब्रोसिस 7वर आहे, फिनिल केटॉन यूरियाचा 12वर आहे. मग हे 12, 11, 7 हे कोणते क्रोमोझोम आहे? सर ऑटोझोम्स आहे सगळे. म्हणून ह्या ऑटोझोमल डिसऑर्डर्स आहे आणि ह्या आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे आहे. आता सिंगल म्युटंट जीन सेक्स क्रोमोझोमवर बसून जातो, त्या कोणत्या? त्या आपण ऑलरेडी सेक्स लिंक्ड डिसीजेस पाहिले. कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी. तो सांगा, आपको यदि ये क्वेश्चन पूछा कि करे सिकल से कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, मस्कुलर डिसऑर्डर, मस्कुलर डिस्ट्रॉफी हे काय आहे? सर ह्या सगळ्या जेनेटिक डिसऑर्डर आहे. क्रोमोझोमच्या अन्यूप्लॉइडीमुळे झाल्या? नाही सर, हे सिंगल जीनचं म्युटेशन आहे. हा सिंगल जीन ऑटोझोमवर आहे? नाही सर, ये सेक्स लिंक्ड आहे, म्हणजे नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोमवर आहे. अच्छा, हे डॉमिनंट डिसऑर्डर आहे? नाही, सगळ्या सेक्स लिंक्ड डिसऑर्डर असतात रेसेसिव्ह. ऑटोझोमल असू शकतात डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह, पण सेक्स लिंक्ड असतात रेसेसिव्ह. सर मग ह्या सेक्स लिंक्ड डिसऑर्डर जे आहे त्या पुढे क्लासिफाय कशा करू शकता तुम्ही? एक्स लिंक्ड, वाय लिंक्ड अशा करता येतील, किंवा एक्स वाय लिंक्ड, पण आपल्याला तेवढं पाहायचंच नाही.
तो हे सगळ्या झाल्या मेंडलियन डिसऑर्डर. दॅट इज बिकॉज ऑफ सिंगल जीन म्युटेशन ऑर पॉइंट म्युटेशन. आणि जीन म्युटेशन मला तुम्हाला शिकवायचं आहे. ह्या सगळ्या डिसऑर्डर आपण पेडिग्री ॲनालिसिसनं ट्रेस करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या मुलाला डिसऑर्डर आहे, मग ती डिसऑर्डर वडिलाकडनं आली की आईकडनं आली? मग आईकडनं आली. मग आईला तिच्या वडिलाकडनं आली किंवा तिच्या आईकडनं आली? तर असं आपल्याला ट्रेस करता येतं बाय पेडिग्री ॲनालिसिस. वो भी हम लोग देखेंगे. या लेक्चरचा उद्देश काय आहे? सगळ्या जेनेटिक डिसऑर्डर एका ठिकाणी शिकायच्या. तर आता आपण मेंडलियन डिसऑर्डर, दॅट इज द डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्युटेशन आपण कंप्लीट केले. आत्ता आपण पाहू द जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ क्रोमोझोमल ॲब्रेशन या अनयूप्लॉइडी. तो अब वो जेनेटिक डिसऑर्डर जिसकी वजह अनयूप्लॉइडी है. व्हाट इज अनयूप्लॉइडी? इसी लेक्चर में मैंने आपको बताया, फिर वापस बताता, कि हमारे हर सेल के न्यूक्लियस में क्रोमोझोम के 2 सेट रहते. प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचे सेट असतात 2. पहिला 2 वेळा, दुसरा 2 वेळा, तिसरा 2 वेळा, 21वा 2 वेळा, 22वा 2 वेळा आणि 23वा 2 वेळा. मग मुलगी असेल तर हे XX आणि मुलगा असेल तर शेवटची जोडी XY. 2 सेट आहे. तो पहा, ॲडिशन ऑफ अ क्रोमोझोम इन 2 सेट. एक क्रोमोझोम 2 सेटमध्ये वाढला म्हणजे 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल, 2 सेट. पण याच्यात एखादी स्केल वाढली म्हणजे स्केल 3 होतील. सो ॲडिशन ऑफ 1 क्रोमोझोम ऑर ॲडिशन ऑफ पेअर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे जसं एक स्केल वाढली किंवा 2 स्केल वाढल्या किंवा एक शार्पनर काढून टाकलं म्हणजे एकच राहिलं किंवा दोन्ही शार्पनर गायब केले, तो ॲडिशन ऑफ अ सिंगल क्रोमोझोम ऑर पेअर ऑफ क्रोमोझोम, डिलीशन ऑफ अ सिंगल क्रोमोझोम ऑर पेअर ऑफ क्रोमोझोम बट फ्रॉम 2 सेट. म्हणजे ही काढणे किंवा घालणे 2 सेटमध्ये करायचं. म्हणजे समजा आईसाहेबांनी एखाद्या क्रॉकरी शॉपमधनं 6 कप आणि 6 बशा घेतल्या. मदर purchased 6 cup and 6 saucer from certain crockery shop. तो 1 2 3 4 5 6 कप, 1 2 3 4 5 6 सॉसर, म्हणजे झाले 2 सेट. आता समजा आईला वाटलं की 6 कप आणि 6 बशा म्हणजे 2 सेट आहे, चला 1 कप अजून घेऊ किंवा 2 कप अजून घेऊ या सेटमध्ये, म्हणजे हे झाले 2 सेट. मग आईनं अजून 2 कप घेतले किंवा 1 कप घेतला अजून. सो आपण ॲड करतो किंवा डिलीट करतो फ्रॉम 2 सेट, तर त्याला म्हणतात अनयूप्लॉइडी. मग पहा, सेट किती? 2. आणि एखादा क्रोमोझोम ॲड झाला, याला म्हणतात ट्वाइस n + 1. जसं पहला 2 बार, दूसरा 2 बार, तीसरा 2 बार पर 21वां
3 बार. म्हणजे पहिल्याची डायझोमी, दुसऱ्याची डायझोमी, तिसऱ्याची डायझोमी, 22ची डायझोमी, 23ची डायझोमी, पण 21ची ट्रायझोमी. काय झालं सर? 2 सेटमध्ये एक क्रोमोझोम वाढवला. कोणता वाढला? 21वा. तो याला म्हणतात अन्यूप्लॉइडी, आणि या अन्यूप्लॉइडीचं नाव आहे ट्रायझोमी. आणि 21व्याची ट्रायझोमी जर झाली तर काय होते? डाऊन सिंड्रोम. किंवा पहला 2 बार, दूसरा 2 बार, तीसरा 2 बार, 21वां 2 बार, 22वां 2 बार और 23वां 3 बार. X X Y. म्हणजे 23व्याची सेक्स क्रोमोझोमची झाली ट्रायझोमी. ट्वाइस एन प्लस 1. तो यानं होतो क्लाइनफिल्टर सिंड्रोम. म्हणजे तृतीयपंथी जे बांधव असतात की ज्यांना शरीर निसर्गाने पुरुषाचं दिलं, पण त्यांची आत्मा, त्यांचा स्वभाव, वर्ताव, कार्य हे स्त्रीसारखे असतात, जे तृतीयपंथी लोक आहेत समाजामध्ये, त्यांना क्लाइनफिल्टर सिंड्रोम आहे. कशामुळं? काय झालं? समजा एखादा तृतीयपंथी बांधव असेल आणि आपण म्हटलं की निसर्गाने यांच्यासोबत काय अन्याय केला, तो सर प्रत्येक क्रोमोझोम आपल्याला 2 वेळा असतो. तर त्यांच्यामध्ये जो सेक्स क्रोमोझोम आहे तो पाहिजे होता X आणि Y. X आणि Y. तर त्यांच्यात एक शिल्लक झाला, म्हणजे XXY. तो याला म्हणतात अन्यूप्लॉइडी, ट्रायझोमी. किंवा एखादी माता भगिनी आहे, पहिला 2 वेळा, दुसरा 2 वेळा, तिसरा 2 वेळा, 21वा 2 वेळा, 22वा 2 वेळा आणि 23वा एकच वेळा आहे. म्हणजे डायझोमी 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 आणि मोनोझोमी. तर असं काय आहे? ट्वाइस एन -1. 46 में से एक कम हो गया. तर याला काय म्हणायचं? मोनोझोमी. आणि याने होतो टर्नर सिंड्रोम. म्हणजे मतलब कि वो जो महिला है उसमें महिलाओं के गुण, स्त्रीत्व नहीं है. म्हणजे ओव्हरी रुडिमेंटरी आहे, अंडर डेव्हलप यूट्रस आहे, आणि खूप सारे सिंड्रोम आहे, ते मी सांगेल तुम्हाला. तो जे क्रोमोझोमल ॲब्रेशन किंवा अन्यूप्लॉइडीमुळे होणाऱ्या जेनेटिक डिसऑर्डर आहे, त्या आपण 2 प्रकारच्या केल्या. किस आधार पे? कि जो एक्स्ट्रा क्रोमोझोम है या कम क्रोमोझोम है, क्या वो ऑटोझोम है या सेक्स क्रोमोझोम है? आता इथं जो कमी आहे तो कोण आहे? सेक्स क्रोमोझोम आहे. किंवा इथे जो जास्त आहे तो कोण आहे? सेक्स क्रोमोझोम आहे. किंवा इथे जो एक्स्ट्रा आहे 21वा तो कोण आहे? ऑटोझोम. म्हणून ऑटोझोमल अन्यूप्लॉइडी आणि सेक्स क्रोमोझोमल अन्यूप्लॉइडी. ऑटोझोमल अन्यूप्लॉइडी आहे डाउन्स सिंड्रोम. म्हणजे ट्वाइस एन प्लस 1 47 क्रोमोझोम. कोणता एक्स्ट्रा आहे? ट्रायझोमी ऑफ 21st. आता हा जो डाऊन सिंड्रोम आहे हा मुलालाही असू शकतो, मुलीलाही असू शकतो. पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी 21वें 3 बार, 22वीं जोडी, 23वीं जोडी XX. मग डाऊन मुलगी. पहली जोड़ी, दूसरी जोड़ी, तीसरी जोड़ी, 21वां 3 बार, 22वीं जोड़ी और 23वां XY. डाऊन बॉय. म्हणजे डाऊन सिंड्रोम स्त्रीलाही असू शकतो, पुरुषालाही असू शकतो.
तो डाउन सिंड्रोम इज ट्राइजोमी ऑफ 21st. ऐसे व्यक्ति के क्रोमोझोम कितने होंगे? 2n+1 म्हणजे 47. त्याचे सिम्पटम मी सांगेल तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. आता सेक्स क्रोमोझोमल अनयूप्लॉइडी. सो क्लाइनफिल्टर्स सिंड्रोम 2n+1 इज इक्वल टू 47. पण कोणता एक्स्ट्रा आहे? सेक्स क्रोमोझोम. म्हणजे कसं? म्हणजे ट्रायझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम झाली. 44A + XXY. 44A + XXY म्हणजे हे झाले 44, 22 पेअर आणि XXY. क्लाइनफिल्टर सिंड्रोम तृतीयपंथी. आता टर्नर्स सिंड्रोम 2n-1 म्हणजे 45. मोनोझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम म्हणजे 44A + X0. एकच एक्स क्रोमोझोम. तो हे आपण फक्त आज बघितला चार्ट. आता पुढच्या लेक्चरमध्ये मी काय शिकवेल? मी शिकवेल जेनेटिक डिसऑर्डरपैकी मेंडलियन डिसऑर्डर, ऑटोझोमल म्हणजे तो जीन कशावर? ऑटोझोमवर. त्याच्यात शिकवेल विडोज पिक जो स्टेट बोर्डाने घेतला म्हणून. त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिया, जरी आपण मेंडलिझममध्ये पाहिला तरी पुन्हा शिकवतो. थॅलेसिमिया शिकवेल आणि फिनिलकेटॉन्युरिया शिकवेल. प्लस सेक्स लिंकडमध्ये आपण कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया तर शिकलोच, त्याची आपण रिव्हिजनही करू. आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या 3 डिसऑर्डर घेऊ आणि एक सेपरेट लेक्चर होईल क्रोमोझोमल म्यूटेशन, जीन म्यूटेशन, पेडिग्री ॲनालिसिसवर. 3 लेक्चर आता आपले रहाले. इस चैप्टर पे मैं इतना जोर इसलिए दे रहा हूँ, मेडिकल फील्ड में ये जीवन भर आपके काम में आएगा और आगे इतने शांति से कोई नहीं पढ़ाएगा. इतकं बेसिक समजून नाही शिकायला भेटत. म्हणून या टॉपिक्सवर खूप लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मेंडलिझम, क्रोमोझोमल बेसिस म्हणजे 5वा चॅप्टर, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. तसंच पुढचा चॅप्टर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू.